नेत्यांचं पक्षांतर हे महाराष्ट्राला आता काही नवीन राहिलेलं नाहीये। रात्री एका पक्षात असलेल्या नेत्याच्या गळ्यात मात्र दुसऱ्या दिवशीचा सूर्य उगवतानाच दुसऱ्याच पक्षाचं उपरणं असतं। आपला फायदा, मतदारसंघातील राजकारण आणि सत्तेचा लाभ अशा अनेक गोष्टी डोळ्यासमोर ठेवून हे पक्षांतर होत असतं। निवडणुकीच्या काळात तर हे पक्षांतर जोरावर असतं। पक्ष बदलून उमेदवारी मिळवणं हे अनेकांचं यामागचं कारण असतं। आता यात बरेच जण यशस्वी सुद्धा होतात। यातूनच सध्याच्या लोकसभा निवडणुकीतही महाराष्ट्रात अनेक दल बदलू उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात दिसतायत। महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शरद पवार गटाला एकूण 10 जागा मिळाल्या आहेत। यातील 5 मतदारसंघात पक्षानं बाहेरून आलेल्या नेत्यांना तिकीट दिले, तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस ही 4 जागांवर निवडणूक लढवणार आहे। यातील 2 मतदारसंघात पक्षाने मात्र बाहेरून आलेल्या उमेदवारांना तिकीट दिलं आहे। तर याच निमित्ताने पाहुयात असे कोणकोणते नेते आहेत ज्यांनी पक्षांतर केलं आणि थेट लोकसभेचं तिकीटच मिळवलं। माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा तिकीट देऊ केले। त्यामुळे मोहिते पाटील कुटुंब हे कमालीचं नाराज होतं। त्यांची वाढती नाराजी कमी करण्याचा प्रयत्न भाजपच्या नेत्यांनी केला, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही। अखेर मागच्या आठवड्यात धैर्यशील मोहिते पाटील यांनी हाती तुतारी घेत महाविकास आघाडीकडून तिकीटही मिळवलं। तर पारनेर विधानसभा मतदारसंघातील आमदार निलेश लंके हे अगोदर अजित पवार यांच्या गटात होते आणि त्यांनीही निवडणुकीसाठीची तयारी केली होती। मात्र महायुतीने सुजय विखेंनाच पुन्हा तिकीट दिल्याने पक्ष बदलल्याशिवाय त्यांच्या पुढे दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता। तरी देखील निर्णय घेण्यासाठी लंकेंनी बराच दिवस वेळ घेतला। मात्र अखेर सुपा इथं कार्यकर्त्यांचा मेळावा घेत त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवार गटाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आणि त्या पहिल्याच यादीत लंकेंचं नाव हे पुढे आलं। जळगाव जिल्ह्यात रावेत मतदारसंघातील निवडणूक ही चर्चेत आहे। या मतदारसंघात भाजपने पुन्हा एक वेळेस रक्षा खडसे यांनाच तिकीट दिले। त्यामुळे रक्षा खडसे यांच्या विरोधात कुणाला उमेदवारी द्यायची असा प्रश्न शरद पवारांसमोर होता आणि त्यांनी याबाबत ताबडतोब ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि त्यांची मुलगी रोहिणी खडसे या दोघांनाही उमेदवारीबाबत विचारणा केली होती। मात्र या दोघांनीही निवडणूक लढवण्यास नकार दिला। आता तर एकनाथ खडसे हे केव्हाही भाजपत वापसी करतील अशी शक्यता आहे। पण अशा परिस्थितीत शरद पवार गटाच्या या अडचणी या वाढल्या होत्या आणि त्यामुळे अखेर पक्षाने भाजपतून आलेल्या श्रीराम पाटील यांना उमेदवारी देऊ केली आहे। लोकसभा निवडणुकीआधी बीड मतदारसंघात अनेक राजकीय घडामोडी घडल्या। भाजपनं इथं विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांना तिकीट दिलं। पंकजा मुंडे यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल, त्यानंतर अशी चर्चा सुरू झाली। तेव्हा ज्योती मेटे आणि बजरंग सोनवणे यांची नावं ही महाविकास आघाडी समोर होती, पण शरद पवार गटाने इथं बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली। निवडणुकीआधी सोनवणेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता, पण बजरंग सोनवणे हे अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते। परंतु महायुतीकडून तिकीट मिळणार नाही याची खात्री होताच त्यांनी पक्ष बदलत उमेदवारी सुद्धा आता पक्की केली आहे। याशिवाय काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार गटात दाखल झालेले अमर काळे हे यांना सुद्धा वर्धा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून तिकीट देण्यात आले। 1999 मध्ये अमर काळे हे पहिल्यांदा आमदार झाले होते। तर वंचित बहुजन आघाडीने 2 उमेदवारांची यादी सध्या जाहीर केली आहे। यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघातून प्रशांत रघुनाथ कदम यांना, तर शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उत्कर्षा रुपवते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। रुपवते या अगोदर काँग्रेसमध्ये होत्या आणि त्यानंतर त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर वंचितमध्ये प्रवेश केला आणि वंचितमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना लगेचच शिर्डी या मतदारसंघातून वंचितने उमेदवारी जाहीर केली आहे। त्यामुळे आता या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे। महायुतीकडून 2 टर्म खासदार असलेले सदाशिवराव लोखंडे हेच महायुतीचे सध्याचे उमेदवार आहेत, तर महाविकास आघाडीकडून माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे हे उमेदवार आहेत। त्यामुळे शिर्डीत दुरंगी अशी लढत होईल असं वातावरण होतं, परंतु आता रुपवते याही लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत। त्यामुळे या मतदारसंघात आता तिहेरी सामना पाहायला मिळणार आहे। तर भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। अर्चना पाटील यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम हा मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात पार पडला होता। त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी अर्चना पाटील यांना धाराशिव लोकसभा मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी जाहीर केली। धाराशिवमध्ये महाविकास आघाडीचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकरांना उमेदवारी देण्यात आली आहे। आता महायुतीने अर्चना पाटील यांच्या रूपाने उमेदवार दिलाय।
त्यामुळे धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर आणि अर्चना पाटील यांच्यात लढत होणार आहे. याशिवाय शिरूर या मतदारसंघात शरद पवारांनी पुन्हा अमोल कोल्हे यांनाच उमेदवारी देऊ केली आहे. आता अमोल कोल्हे यांच्या समोर तितक्याच ताकदीचा उमेदवार पाहिजे होता, पण अजित पवार गटाकडे तसा उमेदवार नव्हता. त्यामुळे आढळराव पाटील हे एकच नाव अजित पवारांसमोर होतं, पण आढळराव पाटील हे शिंदे गटात होते. आता मग काय तर खुद्द अजितदादांच्याच उपस्थितीत मेळावा घेण्यात आला आणि या मेळाव्यातच आढळरावांनी हाताला घड्याळ बांधत अजित पवारांच्या गटात प्रवेश केला. आता महायुतीचे उमेदवार म्हणून ते शिरूरच्या निवडणुकीत उतरले आहेत. उमरेडचे काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनीही त्यांच्या आमदारकीचा राजीनामा देत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत प्रवेश करताच त्यांना रामटेक या मतदारसंघातून शिवसेनेचं तिकीट सुद्धा मिळालं. राजू पारवे हे आधी भाजपत प्रवेश करण्यास इच्छुक होते, मात्र जागा वाटपात रामटेकची जागा ही शिवसेनेकडेच राहिल्याने त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. तर हे आहेत दलबदलू उमेदवार ज्यांनी पक्षांतर करून थेट लोकसभेचंच तिकीट मिळवले. दलबदलू उमेदवारांचा इतिहास पाहिला तर 1980च्या निवडणुकीत या उमेदवारांची संख्या ही सर्वाधिक असल्याचं सांगितलं जातं. तर मंडळी, अशाच राजकीय घडामोडी या विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.